नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई भाग 2 यामध्ये ब्लाऊजची बाही कशी जोडायची, बाहीची ब्लाऊजची बाही जोडणे, ब्लाऊजचं संपूर्ण फिटिंग कसं करायचं आणि गळ्याला पाइपिंग म्हणजेच गोट कसा करायचा, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, इथे आपण आता बाही तयार करून घेणार आहोत। बाही तयार करून बघा, इथे सर्वात आधी अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपण हे अस्तर आहे हे पलटी करून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। इथे तर बघा, अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं जर कापड असेल तर कट करून घ्यायचं आहे। आता हे वरून नख मारून अस्तरच्या साईडने एक टिप देऊन घ्यायची आहे बघा, आणि पुन्हा आता हे कापड अस्तर आता दाब टिप देऊन घ्यायची आहे वरून। तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने बाही जोडणे, फिटिंग करणे अगदी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, अस्तर जोडण्यासाठी जर सिल्की सुळसुळीत कापड असेल तर सर्व बाजूने आपण काय करायचं, टाचण्या लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून जे आपलं अस्तर वरचं जे कापड आहे साडीतलं ते गोळा होणार नाही किंवा त्याला चुन्या वगैरे पडणार नाहीत। आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, ही लॉंग स्लीव्ज आहे। तर अशा पद्धतीने बघा हे तयार झालेलं आहे। अर्धा इंच मार्जिन आपण वरून मार्किंग करून अशाच पद्धतीने आता मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता लेस लावायची आहे बघा। लेस लावताना 5 नंबर शिलाई देऊन आपण लेस अटॅच करून घ्यायची आहे। लेस अटॅच करून दोन्ही साईडने 5 नंबर शिलाई देऊन आपण लेसला जोडून घेतले आहे। दोन्ही बाह्यांना लेस आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे। तर आता आपण फ्रंट आणि बॅक पार्ट जोडायचा कसा, तर बघा, पाठीमागचा गळा आपला बघा कसा डीप आहे, त्यामुळे शोल्डर जोडताना एक इथे खास टिप मी तुम्हाला सांगणार आहे। जर डीप नेक असेल तर तुम्ही कटिंग करताना पाव इंच जर शोल्डरला उतार दिला नसेल तर बघा, सर्वात आधी दोन्ही शोल्डर एकमेकाला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे। आणि बघा, आता गळ्याच्या साईडने पाव इंच तर बघा, डीप नेक असल्यावर हे अशा पद्धतीने पाव इंच क्रॉस कट करायचं आहे, म्हणजे पाव इंच शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडने, आणि नंतर अर्धा इंचाचं मार्जिन आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि दोन्ही शोल्डर याच पद्धतीने पाव इंच कटिंग करायचं आहे, आणि मग अर्धा इंच आपण मार्जिन ठेवून मार्किंग केलेलं आहे बघा। आता दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर अगदी खूप सावकाश आणि कुणालाही समजेल अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा, हळूवारपणे, जेणेकरून जे नवीन शिकणारे असतात त्यांना व्यवस्थित समजावं, कुठला पार्ट कसा जोडायचा, कुठे काय म्हणजे एक्स्ट्रा वगैरे जर असेल तर कसं कट करायचं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर बघा, आता फ्रंट आणि बॅक दोन्ही एकमेकाला व्यवस्थित जुळतात की नाही ते बघायचं। कुठे जर एक्स्ट्रा कापड असेल तर बघा, इथे फ्रंटमधला थोडासा जास्त आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, करून मुंढ्यातील जोड यामुळे आपले कमी जास्त किंवा वरती खाली होत नाहीत। तर ही एक खास टिप आहे फिटिंग करताना, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने। तर बाहीचं पण तसंच करून घ्यायचं आहे, एकमेकाला दोन्ही बाही व्यवस्थित जोडून बघायचे आहे, आणि मग कमी जास्त असेल तर सारखे करून घ्यायचे, जेणेकरून मुंड्यातील जोड दोन्ही बाहीचे आणि ब्लाऊजचे सेमच येतात, कुठे कमी जास्त होत नाही। आता बाही जोडताना सेंटरला बाहीचं सेंटर आणि शोल्डरचं सेंटर जोडायचं आहे,
आणि पिन लावून घ्यायचे आहे. ह्या दोन्ही साईडचं बाहीचं जे फिटिंग आहे आपलं तिथे पण पिन लावून घ्यायचे आणि नेहमी बाही जोडताना बघा सेंटरपासून सुरुवात करायची, जेणेकरून कुठल्याही एका साईडला आपली बाही कमी पडत नाही. जर सेंटरपासून जर बाही जोडायला तुम्ही सुरुवात केली तर दोन्ही साईडला आपली बाही सारखीच जोडली जाते, कोणत्याही बाजूला ती कमी किंवा जास्त होत नाही. तर ही एक टिप्स आहे बाही जोडताना कशा प्रकारे जोडली पाहिजे. लक्षात ठेवा. नवीन शिकत असाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर बघा अशा पद्धतीने आता त्या बाजूने पण आपण सेंटरपासून शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग पुन्हा डबल टिप आपण पूर्ण बाहीला देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने पूर्ण बाहीला आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे बघा. तर बघा बाही अशी सरळ करायची आहे आणि वरून व्यवस्थित नख मारून घ्यायचं आहे, जेणेकरून बाही अगदी परफेक्ट व्यवस्थित नख मारल्यानंतर बघा कशी प्लेन व्यवस्थित वाटते. आणि बघा दोन्ही जॉईंट व्यवस्थित आलेले आहेत, कुठे आता आपला भाग कमी जास्त नाही, जेणेकरून कारण आपण व्यवस्थित आधीच फिटिंग करण्याआधी व्यवस्थित एक्स्ट्राचा भाग कट वगैरे करून घेतला होता. आता बघा समोरासमोर सरळ बाजूकडून आपण टिप देऊन घ्यायची आहे फिटिंग करताना बघा, जेणेकरून धागेदोरे असतील तर ते काय होतात आपले आतल्या साईडला जाणार आहेत. तर बाही उलटी करायची आहे आणि पुन्हा आता एक शिलाई तिथे देऊन घ्यायची आहे, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं बघा अशा पद्धतीने. तर शिलाई करताना नेहमी अशा पद्धतीने व्यवस्थित करा, जेणेकरून आपला ब्लाऊज हातात घेतल्यानंतर त्याचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित वाटलं पाहिजे. जर कस्टमरचं ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीने जर शिवलं ना तर तुमच्याकडे कस्टमरची रांगच लागेल, कारण ब्लाऊज जेवढं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढंच ब्लाऊज शिवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, किंवा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने शिवला तर खरोखर कस्टमर आपल्याकडे नक्कीच येतात. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही बाह्या अशाच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. तर इथे दोन्ही बाह्या अशा पद्धतीने मी तयार करून घेतल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटचं हे जे काय असतं पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं. तर फिटिंग करताना काय करायचं आहे, पूर्ण कंबर आता आपण आधी कंबरेचं माप मोजून घेणार आहोत. पूर्ण कंबर आता कशी मोजायची बघा, हुक जिथे लावतो त्या पट्टीपासून सुरुवात करायची आहे. तर आयपट्टीपर्यंत मोजायचं नाही आहे. जेवढी आपली कंबर आहे, समजा आपली कंबर 30 आहे तर जिथे 30 येईल तिथे मार्किंग बघा मी करून घेतलेलं आहे आणि तिथपासून तर आयपट्टीपर्यंत टेप मोजायचा आहे. जेवढं अंतर येईल त्याच्या अर्ध करायचं आहे आणि पुन्हा त्याचा अर्ध येईल त्याचा अर्ध करायचं आहे. आणि बघा इथे माझं आलेलं आहे 1.25, तर मी इथे 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. आता छातीचं मार्जिन मोजायचं आहे बघा, मार्किंग कसं करायचं आहे फिटिंगसाठी. तर बघा जिथे हुक किंवा आपण आय आहे तिथपासून मोजायचं आहे आणि आपल्या छातीचं माप इथे 36 आहे, तर 9 जिथे येईल तिथे माझं 9 चौथा भाग 9. तर बघा जिथे आलं आहे तिथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपला दंडघेर आहे 5, तर 5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने इथे बघा मार्किंग व्यवस्थित सरळ रेषेमध्ये आपलं फिटिंग आलं पाहिजे बघा, अशी रेष मारून घ्यायची आहे बघा एकदम सरळ. तर अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई काम केलं ना तर बघा कसं एकदम सरळ रेषेत फिटिंग येतं, त्यामुळे ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो, कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्यावेळेस आपली लॉंग बाही असते त्यावेळेस थोडंसं गोलाकार आकारामध्ये तिथे फिटिंग करायचं आहे. आता बघा दोन्ही साईडने ही मार्किंग मी इथे करून घेत आहे. त्याच पद्धतीत करायचं आहे, मी ज्या आधी सांगितलं तीच पद्धत या बाजून पण मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केलेली त्या ठिकाणी रेषा आखून सरळ रेषेमध्ये शिलाई मारायची आहे. तर
तर बघा बाहीचं मार्किंग करताना इथे बाही लॉंग बाही असते तेव्हा थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे बाहीला, जेणेकरून तिथे घड्या वगैरे पडत नाही. आता आपण इथे फिटिंगची रेषा शिलाई मारून घ्यायची आहे त्यावर. तर त्याच्या बाजूला अजून 2 टिपा मारायच्या आहेत पाव इंच, जेणेकरून कधी कधी कुणाचं माप हे कमी किंवा जास्त होतं, तर ते म्हणजे एक्स्ट्राचं माप नेहमी ठेवायचं आहे. जास्त 2 शिलाई सारख्या अंतरावर पाव इंचाच्या मारलेल्या आहेत बघा. एकदम सरळ रेषेत आपलं ब्लाऊज फिटिंग आलेलं आहे. त्याच पद्धतीने या साईडने पण आपण फिटिंग करून घेतलं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित आपण इथे फिटिंग करून घेतलं आहे. तर बघा आता ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे. खूप छान असं बघा तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान आलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा अगदी ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला पायपिंग करायची आहे. मी ब्लाऊजला गोट कसा बनवायचा ते बघूयात. तर बघा इथे जर आपल्याकडे क्रॉस कापड नसेल, छोटे तुकडे आहेत, तर बघा इथे मी 2 हे कापड जोडून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला क्रॉस पट्ट्या काढता याव्यात. बघा अशा पद्धतीने 2 हे पार्ट मी जोडून घेतलेले. आता बघा इथे वरून मी त्यावर पुन्हा एक टिप देऊन घेते, जेणेकरून आपल्या पट्ट्या प्लेन अशा आपल्याला काढता येतील. तर बघा आता बघा क्रॉस कापड कसं ओळखायचं बघा. तर अशी घडी घालायची आहे, त्यामुळे या पद्धतीने तिरकस या क्रॉस पट्ट्या आता इथे घ्यायच्या आहे. तर पायपिंग करण्यासाठी 1.25 इंचाच्या क्रॉस पट्ट्या आपल्याला पुरेशा होतात. त्याने व्यवस्थित अशी पायपिंग किंवा आपला गोट तयार होत असतो. तर 3 ते 4 पट्ट्या मी इथे काढून घेत आहे बघा, मार्किंग करून घ्यायच्या आहेत. तर 1.25 इंचाच्या ह्या पट्ट्या इथे काढलेल्या आहेत. तर कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी 4ही पट्ट्या त्या कट करून घेतल्या आहेत. तर त्या 4ही पट्ट्या एकमेकावर व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि एकसारख्या तिरकस कट द्यायचा आहे त्यांना, जेणेकरून आपल्याला जोडायला सोप्या जातील. बघा आता तिरकस पट्ट्या अशा पद्धतीने जोडायच्या आहे, एकमेकावर क्रॉसमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीनेच आपण सर्व पट्ट्या जोडून घेणार आहोत. तर बघा इथे मी या सर्व पट्ट्या इथे त्याच पद्धतीने जोडून घेत आहे. तर बघा तर इथे बघा सर्व पट्ट्या इथे जोडून झालेल्या आहेत. तर बघा एका साईडने पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि त्यावर टिप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ते शिलाई मारून घ्यायची आहे बघा. तर अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला आपण शिलाई मारून घेतली आहे. आता ब्लाऊजला बघा कशा जोडायची आहे ती आता आपण. तर बघा आता इथे आपण ती बाजू गळ्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने थोडंसं पाव इंच बाहेर काढून आपण पाव इंच टिप देऊन ब्लाऊजला ती जोडून घ्यायची आहे बघा. तर बघा ही पट्टी जोडताना काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पायपिंग करतो तर आपल्याला ब्लाऊजचा कुठला ब्लाऊज आहे तो अजिबात खेचायचा नाही, परंतु वरची जी पट्टी आहे ती थोडीशी जास्त खेचायची नाही, परंतु जेवढी आपल्या नॉर्मल जेवढी खेचता येईल तेवढी खेचायची. यामुळे काय होणार आहे, आपली पायपिंग शोल्डर अगदी फिटिंगमध्ये बसते.
पायपिंग आपली लूज पडत नाही आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये शोल्डरवर घट्ट बसतो. तर ही ट्रिक आहे, ही टिप्स आहे, नक्की फॉलो करा, लक्षात ठेवा नवीन शिकत असाल तर. आणि बघा पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून पायपिंग आपली पलटी करताना ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती अशी पलटी पडत नाही, चपटी वगैरे होत नाही. असे जिथे जिथे आपला म्हणजे गोलाकार आकार आहे तिथे ते कट्स देऊन घ्यायचे आहेत. तर आता जे पाव इंच आपण आणतो ते दुमडायचं आहे आणि जे आपलं आपण ज्यावर आता शिलाई मारली होती तो भाग त्या साईडने करायचा आहे आणि एक शिलाई त्यावर देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन झाली. आता बघा आपण गोट तयार करणार आहोत. आपल्याला किती पातळ जाड जेवढा आपल्याला गोट आवडत असेल तेवढाच भाग आपण दुमडवायचा आहे खालच्या साईडने आणि जिथे आपला जॉईंट आहे त्यामधून आपली सुई चालली पाहिजे. त्यावरून चालल्यानंतर आपला गोट अगदी परफेक्ट तयार होतो. तर अशा पद्धतीने बघा खूप छान आज हा ब्लाऊज इथे आपण संपूर्ण स्टिच केला आहे. बघा पायपिंग पण खूप छान अशी नाजूक आपण इथे पातळ अशी तयार केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण शिलाई मी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्टमध्ये दाखवलेली आहे. तर नक्की ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथे पूर्ण ब्लाऊज आपला तयार आहे, पाहू शकतो. पायपिंग खूप छान आहे, आतल्या साईडने सुद्धा ब्लाऊजला खूप फिनिशिंग आलं आहे. बघा कुठे आपली पायपिंग घटत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.